इंडिया न्यूज़ हट, भारत की खबरें सच्चाई के साथ। घाटकोपर पूर्व विधानसभा के वार्ड क्रमांक 125 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अधिकृत एवं लोकप्रिय उम्मीदवार श्री हरिश्चंद्र जंगम की प्रचार पदयात्रा को स्थानीय नागरिकों का अपार समर्थन मिला। लोकप्रिय उमेदवार आपले उमेदवार ताईंचे उमेदवार विचार करा पक्का जंगम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जंगम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्या बहने की निशानी लगा, क्या बहने की लगा, हमकी निशानी जंगम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जंगम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जंगम साहब विजय सो बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा, विजयी करा। शेवटची संधी आहे आपली सर्वांना विनंती आहे। शेवटची संधी आहे। नाडी बदलचे उमेदवार हम तुम्हारे साथ हैं। जंगम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जंगम साहब आगे बढ़ो, विजय हो, विजय हो। नया की निशानी, नायडू वाली की निशानी। पहले तो मैं सौभाग्य महिला मंडल जिन्होंने आज यहाँ पे हल्दी कुंकू का कार्यक्रम रखा है, आम्हाला थोडासा प्रोत्साहन दिला, थँक्यू सो मच। आणि मी महिलांच्या वतीने एक त्यांना पुष्पहार देऊ इच्छिते आणि पुढे गेले खूप गरजेचा तुम्ही स्वीकार करा। तुमचं खूप खूप स्वागत सर। आणि त्यांचे सर्व सभासद पदाधिकारी त्यांचा मी खूप खूप आभार मानतो की तुमचा रहिवासी तुमचा भाऊ या ठिकाणी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 125 मधून निवडणुकीसाठी उभा आहे। हा प्रभाग सध्या विक्रोळीपर्यंत रमावेपर्यंत आहे, परंतु मला
आजही एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे मी भारावून गेलो आणि मी नक्की मला विजय प्राप्त होईल एवढं मला अपेक्षा आहे. जगम साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी मला 25 ते 30 वर्षाचा मी रहिवासी आहे. 159 मध्ये राहत होतो. त्यानंतर आपल्या ह्या 21 बिल्डिंगचा विकास झाला आणि त्याच्यामध्ये आपण 40मधून टॉवरमध्ये आलो. ही आपली प्रगती आहे. परंतु महापालिकेच्या संदर्भातील अनेक प्रॉब्लेम समस्या त्या ठिकाणी आहेत. वाहतुकीची आहे, स्वच्छता आहे. त्याच जगन्नाथ यांना बोलवून त्यांचं स्वागत केलं किंवा पुन्हा एकदा तुम्हा या हळदी कुंकू समारंभाच्या सर्व महिला मंडळ यांचं या जंगम साहेबांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. जय महाराष्ट्र. थँक्यू सर. तुम्हाला पण जंगम साहेब पावन है, जंगम साहेब पावन है, जंगम साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जंगम साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्यांची निशाणी घड्याळ, ताली नाही एकटा, विचार करा पक्का, घड्याळावरती मारा शिक्का. सासू सांगे सुनेला, सूनबाई मत दे घड्याळाला, पाणी येईल नळाला. सासू सांगे सुनेला, सूनबाई मत दे घड्याळाला, पाणी येईल नळाला. सासू सांगे सुनेला, अहो आत्याबाई मत द्या तुम्ही घड्याळाला, रस्त्यावरून जायला. आला आला रुखवतात पाठवा आणि आपल्या घड्याळाला नटवा आणि महानगरपालिकेत पाठवा. महिलांना तुम्हाला मी सांगते, तुमचे सर्व प्रश्न मिटवा, तुमचे सर्व प्रश्न मिटवा. लक्षात ठेवा घड्याळ, विसरू नका घड्याळ. आपल्याला नागरिकांचा आणि आपल्या विरोधात आपण कोणाला पाहतात. नमस्कार, मी हरिश्चंद्र जन्म, प्रभाग क्रमांक 125 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार. मी या ठिकाणी गेले 4 तारखेपासून आज दिवसापर्यंत पदयात्रा केल्या. त्याच्यामध्ये मला दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद लागत आहे आणि मला आशा आहे, अपेक्षा आहे की मी प्रभाग 125मधून नक्कीच यशस्वी होणार. प्रतिस्पर्धा आमच्या प्रभागामध्ये 21 उमेदवार आहेत. त्याच्यापैकी 30 उमेदवार आहेत. 2 शिवसेना आहेत आणि आणखी एकच राष्ट्रवादी आहे. त्यामुळे मला प्रतिस्पर्धी आता कोणी वाटत नाही. नेमका महत्त्वाचा काय प्रश्न आहे जो इकडचा तुम्ही निवडून आल्याच्यानंतर सोडवू शकता? या ठिकाणी आमच्या या वसाहतीला वाहतुकीचा या नाक्यावर फार प्रॉब्लेम होतो आणि तो मी प्राधान्याने सोडवणार. या ठिकाणी आमच्या इमारती पूर्वी फ्रंटला होत्या, परंतु आता मागच्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी सभोवताली स्लम असल्यामुळे थोडा स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे या सिद्धरामेश्वर नगरपासून साईबाबा नगरपर्यंत अष्टविनायक सोसायटी स्थापन होऊन 2 वर्ष उलटली. त्या लोकांचा कामाला गती मिळत नाही. SRA त्याचा पाठपुरावा करत नाही, विकासक काम करत नाही. मी निवडून आल्यानंतर या स्लम वसाहतीमध्ये राहणाऱ्या या अष्टविनायक सोसायटी त्या माझ्या प्रभागामध्ये त्यापैकी 6 सोसायट्या येतात. त्यांच्या कामाला मी गती देईन. रमाबाई वसाहतीमध्ये मी जेव्हा फिरतो तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा मला उत्तम प्रतिसाद
मिळतो आणि त्या ठिकाणचे प्रश्नसुद्धा मी समजून घेतलेले आहेत. त्या ठिकाणी विविध सामाजिक लोक राहतात, सामाजिक त्यांच्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्या ठिकाणी सुद्धा SRAच्या काही योजना सुरू होत आहेत. जर लोकांच्या मनात असेल तरच मी त्या स्कीमला पाठिंबा देईन. मी महापालिकेमध्ये अधिकारी होतो आणि त्याचा मला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. लोकांनी मला त्यामुळे पसंती दिली आहे. मला अनुभव जाणला आहे. म्हणून मी मतदारांना विनंती करतो की यावेळी मला संधी द्यावी. मी यानंतर निवडणूक लढणार नाही. तर अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या प्राथमिक गरजा असताना शिक्षण कुठेतरी मागे पडतं आहे आणि त्याचबरोबर युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे महानगरपालिकेने